मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात दरी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। यातूनच अलीकडे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या काही बैठकींना शिंदे गैरहजर राहिले होते। तसेच त्यांनी मला हलक्यात घेऊ नका, मी काय करू शकतो हे 2022 मध्ये दिसलं, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं। शिंदेंचं हे वक्तव्य महाविकास आघाडीसाठी असल्याचं सांगितलं जात असलं तरी महायुतीला इशारा असल्याचं बोललं जातं। एकीकडे शिंदेच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना आता शिंदेंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन ऍक्टिव्ह केल्याचं बोललं जातं। याचं कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। शुक्रवारी उशिरा ते पुण्यात दाखल झाले। ते पुण्यात विविध कार्यक्रमाला हजेरी देखील लावतात। अमित शहा यांच्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे। मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। पुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्यानं एकनाथ शिंदेंनी बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा सध्या सुरू झाली। पुण्यामध्ये आज केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक पार पडणार आहे। या महत्वाच्या बैठकीसाठी शहा पुणे दौऱ्यावर आले। आजच्या गृह विभागाच्या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत। देशाच्या पश्चिम विभागातील 3 मुख्य राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील सर्व गृह खात्याचे महत्वाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। इतक्या महत्वाच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार नसल्याने चर्चांना उधाण आलं। अमित शहा सकाळी 11 वाजता कोरेगाव पार्क परिसरात हॉटेल वेस्टर्न मध्ये पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। ही सुरक्षा विषयक बैठक असणार आहे। दुपारी 3 वाजता ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे। हा कार्यक्रम हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे। यानंतर 5 वाजता अमित शहा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि निधी वितरण करणार आहे। या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।